सिंह राशीच्या लोकांना गुरुचं भ्रमण हे द्वादश स्थानातून होत आहे. द्वादश स्थान हे काही प्रमाणात जरी अशुभ असलं तर याची दृष्टी साधारण तुमच्या चतुर्थ, षष्ठ आणि अष्टम स्थानावर आहे. त्याच्यामुळे नोकरीच्या बाबतीत हा गुरु तुम्हाला चांगली फळं देईल. कर्जाच्या बाबतीत चांगली फळं मिळेल. कर्ज द्यायचं असेल, कर्ज घ्यायचं असेल, असं काही तुमचं समजा रखडली असतील कामं तर त्याच्यात चांगला फायदा मिळेल. पैसे अडकले असतील तुमचे कुठे एखाद्या व्यक्तीकडे उधारी दिली असेल, एखाद्या कंपनीत पैसे अडकले असेल ती काही प्रमाणात तुम्हाला मिळू शकतं. सगळं काही मी ढोबळमानाने सांगतोय. प्रत्येकाची कुंडली वेगळी असते, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत हे तंतोतंत जुळेल असं नाही. तरी पण जरी हे द्वादश स्थान थोडंसं अशुभ असलं तरी आता ह्या काळात जर तुम्ही एखाद्या प्रकरणामध्ये अडकला असाल, फौजदारी काही खटले चालू असतील, कोर्ट कचेरी चालू असेल तर किंवा काही संकट आली, अडचणी आली तर त्या प्रकरणामधनं तुम्ही सही सलामत सुटू शकता. फार काही वादविवाद होणार नाही. किंवा वडिलोपार्जित संपत्ती संबंधाने काही तुमच्या नातेवाईकांमध्ये काही समजा वादविवाद चालू असतील तर ते शांतपणे निपटवले जातील. फार काही वादविवाद होणार नाही. हा गुरु हे द्वादश स्थान कसलं असतं तर हे परदेश योगाचं सुद्धा स्थान आहे. तुमच्या कुंडलीत तसे योग असतील तर प्रवास होतील. भारतात काहींच्या कुंडलीत तसे योग असतील, परदेश गमन सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.